Hello students, today we are going to start a new chapter number 8 sound. साऊंड म्हणजे ध्वनी किंवा आवाज. आता साऊंड हा ध्वनी किंवा वेव आहे हे आपल्याला माहिती आहे. अगोदर आपण इंट्रोडक्शन बघूया. स्टेट द डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. वेगवेगळ्या वेव्सचे प्रकार सांगा. आता बघा, मेकॅनिकल वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, मॅटर वेव्स, प्रोग्रेसिव्ह वेव्स किंवा स्टेशनरी वेव्स. स्टेशनरी किंवा त्यांना अजून स्टँडिंग वेव्ह असे म्हणतात. असे 5 प्रकार आपल्याला बघायचे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. फर्स्ट, मेकॅनिकल वेव्ह कोणाला म्हणायचं तर बघा, वेव्स विच रिक्वायर अ मटेरियल मीडियम for their propagation are called mechanical waves. Waves which require, waves की ज्यांना आवश्यकता असते मटेरियल मीडियमची. आता मटेरियल मीडियम कोणते आहेत? सॉलिड, लिक्विड, गॅसेस. एअर इज ऑल्सो मटेरियल मीडियम. सॉलिड किंवा लिक्विड. तर ज्या वेवला जाण्यासाठी माध्यमाची, ज्या वेवला तिच्या प्रसारणासाठी, म्हणजे एक प्रसारण म्हणजे काय, प्रोपॅगेशन म्हणजे काय, एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते, अशा वेवला मेकॅनिकल वेव असे म्हणतात. तर वेव्स विच रिक्वायर अ मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन. प्रोपॅगेशन म्हणजे प्रसारण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. वेव्स अशा की ज्यांना मटेरियल मीडियमची आवश्यकता असते फॉर देअर प्रोपॅगेशन, म्हणजे त्यांच्या प्रसारणासाठी. म्हणजे वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मटेरियल मीडियम ज्या वेव्हला आवश्यक असतं, मटेरियल मीडियम असेल तरच ती वेव्ह जाऊ शकते. जर मीडियम नसेल तर ती वेव्ह जाऊ शकत नाही. अशा वेव्हला मेकॅनिकल वेव्स असे म्हणावे किंवा म्हणतात. आता एक्झाम्पल बघा, साऊंड वेव्स. मेकॅनिकल वेव्सचं उदाहरण आहे. फॉर एक्झाम्पल, साऊंड वेव्स, स्ट्रिंग वेव्स. साऊंड म्हणजे आवाजाच्या लहरी किंवा लाट. स्ट्रिंग वेव्ह, स्ट्रिंग म्हणजे काय, दोरी किंवा धागा किंवा तार. आता फॉर एक्झाम्पल, सितार, विना, गिटार यांना तार बांधलेली असते. हे वाद्य तंतू वाद्य असं म्हणतात. तंतू म्हणजे स्ट्रिंग. तर ती स्ट्रिंग टाईटली बांधलेली असते आणि ते तार छेडली तर तिच्यामध्ये वेव्स तयार होतात. त्यांना स्ट्रिंग वेव्स असे म्हणतात. त्याच्यानंतर सेस्मिक वेव्स. सेस्मिक वेव्ह माहिती आहे तुम्हाला, की पृथ्वीमध्ये जेव्हा भूकंप, एखाद्या ठिकाणी भूकंप झाला तर त्या भूकंपाचा जो केंद्रबिंदू असतो, सेंट्रल पॉइंट ऑफ अर्थक्वेक, तर तिथून जमिनीचा सरफेस हा व्हायब्रेट होतो, हलतो. मग त्या ज्या वेव्ह असतात त्यांना सैस्मिक वेव्ह असे म्हणतात. समजलं? मग मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय, ज्या वेव्हला त्यांच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते अशा वेव्हला मेकॅनिकल वेव्हज असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आहेत साऊंड वेव्ह, स्ट्रिंग वेव्ह, सेस्मिक वेव्ह, अजून भरपूर टाईपच्या वेव्स मेकॅनिकल वेव्हज आहेत. तर waves which requires a material medium for their propagation are called as mechanical waves. For example, sound waves, string waves, seismic waves. Second type, electromagnetic waves. आता बघा, सूर्यापासून, सन पासून जो पण लाईट येतो तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत लाईटच्याच, तर पूर्ण सनलाईट स्पेक्ट्रम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्याला म्हणतो. जसं आपण व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज, गॅमा रेज, तर हे जे वेव्ज आहेत ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. जसं रिमोट आणि टी व्ही, आपण लांबून रिमोटला ऑर्डर केली की चॅनल चेंज होतो. मग रिमोटमधून टी व्हीला काहीतरी वेव्ह जाते, म्हणजे एक सिग्नल वेव्ह त्याला म्हणतो आपण. तर ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रकारची किंवा इन्फ्रारेड प्रकारची असते. तर इन्फ्रारेड रेज, एक्स रेज हे सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. इव्हन आपला जो मोबाईल
आज आपण कम्युनिकेशन पर्पजसाठी जी वेव वापरतो हां, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे. तर बघा, ह्या वेवला मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते. म्हणजे काय, या वेवला मटेरियल मीडियम असलं तरी पण जाऊ शकतात, आणि मीडियमच नसेल म्हणजे व्हॅक्यूम असेल, व्हॅक्यूम म्हणजे निर्वात, तरी सुद्धा ह्या वेव जाऊ शकतात. आता आपण न्यूज नेहमी पाहतो की नासाने मार्स म्हणजे मंगळावर हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर म्हणण्यापेक्षा एक स्पेस शिप तिथं पाठवलेलं आहे सर्च करण्यासाठी, काही वेगळ्या माती परीक्षण, हवा परीक्षण वगैरे, पाऊस, पाणी परीक्षण, अशा अनेक गोष्टींचं ते चेकिंग करत राहतं नासाने जे पाठवलेलं आहे. तर आता मार्सपर्यंत आपला सिग्नल इथून पृथ्वीवरून त्याला वेगवेगळ्या आज्ञा द्यायच्या आहेत. ते जे स्पेसशिप पाठवलेलं आहे तर त्याला इथून ऑर्डर केली जाते रिमोटने. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इथून त्या वेव मंगळपर्यंत पोचू शकतात. म्हणजे मध्ये तर आपल्या पृथ्वीच्या बाहेर थोडंसं वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर आहे, आणि त्याच्यानंतर बियॉन्ड दॅट कोणतंच मीडियम नाही, व्हॅक्यूम आहे. तरी पण ह्या वेव तिथं पोचू शकल्या, म्हणजे त्यांना मीडियमची आवश्यकता नसते त्यांच्या प्रसारणासाठी जाण्यासाठी. तर बघा, वेव्स विच डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन. वेव्स अशा की ज्यांना मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते फॉर देअर प्रोपॅगेशन म्हणजे त्यांच्या प्रसारणासाठी, आर कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर the waves which do not require any material medium for their propagation are called as electromagnetic waves. For example, light waves, सर्व प्रकारच्या लाईटच्या वेव्स, रेडिओ वेव्स, त्याच्यानंतर गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, अजून भरपूर त्यांच्यामध्ये प्रकार आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याच्यानंतर थर्ड आहे मॅटर वेव्ह. मॅटर म्हणजे काय, मटेरियल, हवा, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, हे सर्व मटेरियल आहे. आणि जेव्हा एखादं मॅटर किंवा त्या मॅटरचा पार्टिकल, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन, ॲटम हा एक मॅटर आहे किंवा मॅटरचा एक पार्टिकल आहे, आणि ॲटममधला प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन आपण जर का त्याला ॲक्सेलरेट केला, आता सपोज हा इलेक्ट्रॉन आहे किंवा प्रोटॉन आहे, त्याला इलेक्ट्रिक फील्डने आपण जर त्याला अट्रॅक्ट केलं, तर तो त्याचा जो रस्ता आहे हा एकदम स्ट्रेट नसतो, तो थोडासा जाताना असं क्रेस्ट आणि ट्रफ तयार करतो. या ठिकाणी हे क्रेस्ट आहे, हे जे शिखर दिसतंय टॉप मोस्ट माउंटेन सारखं, दॅट पार्ट इज कॉल्ड क्रेस्ट अँड दिस वन पार्ट इज कॉल्ड एज ट्रफ. तर मॅटर वेव्स म्हणजे मॅटर जाताना, जर मोशनमध्ये असेल मॅटर, तर ते जाताना त्याचा रस्ता हा एक प्रकारची वेव असते. अशा वेवला म्हणायचं मॅटर वेव्स. तर बघा, द वेव असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कोणताही असो, ऑब्जेक्ट म्हणजे कोण, पार्टिकल मॅटरचा, तर एनी ऑब्जेक्ट व्हेन इट इज इन मोशन, कोणताही पदार्थ तो मोशनमध्ये जर असेल तर तो जात असताना त्याच्या अंगी जी वेव सारखं जाण्याचा जो रस्ता आहे, the path traced by the particle of matter is like a wave. So such a wave is called as matter wave. त्याला मॅटर वेव्ह असं म्हणायचं. हे 12वीला 12th मध्ये शिकायचं पण आहे. तर समजलं मग, द वेव्ह असोसिएटेड विथ एनी ऑब्जेक्ट व्हेन इट इज इन मोशन. कोण, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या मोशन मध्ये असेल तर त्याच्या अंगी असोसिएटेड विथ म्हणजे तो तयार करतो कोणती वेव्ह, मॅटर वेव्ह. जी वेव्ह सारखा तो जातो त्याला मॅटर वेव्ह म्हणायचं. पुढची आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे जी वेव्ह जात आणि जातच राहते, थांबतच नाही, इन अ सिंगल डायरेक्शन. द वेव्ह विच ट्रॅव्हल्स इन अ सिंगल डायरेक्शन इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता फॉर एक्झाम्पल, पाण्याचं डबकं आहे, पॉन्ड, आणि पाणी आहे त्याच्यात, तर त्याचा जो सरफेस आहे व्हेरी क्वाईट अँड काम, म्हणजे एकदम शांत सरफेस आहे, पाणी हलत नाही. आपण छोटासा स्टोन त्या पाण्याच्या सरफेसवर टाकला
आता पाण्याच्या सरफेस स्टोन म्हणजे छोटासा दगड टाकण्या अगोदर पाण्याचा सरफेस हा प्लेन होता. त्याच्यानंतर काय होतं तर सर्कल्स म्हणजे रिपल्स तयार होतात ऑन द सरफेस ऑफ वॉटर, अँड दीज रिपल्स आर मुव्हिंग फ्रॉम स्टोन, पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑफ स्टोन टू द बँक ऑफ दॅट पॉट. म्हणजे स्टोनचा जो आपण जिथं टाकला स्टोन त्या ठिकाणाहून त्या रिपल्स म्हणजे अशा लाटा तयार होतात, सर्कल्स जे असतात रिपल्स. तर त्या वेव्ज सुद्धा प्रोग्रेसिव्ह प्रकारात येतात. तर बघा, वेव्ज इन विच अ डिस्टर्बन्स क्रिएटेड ॲट वन प्लेस. वेव्ज अशा की ज्या वेव्हचा डिस्टर्बन्स क्रिएटेड ॲट वन प्लेस, एका ठिकाणी डिस्टर्बन्स तयार केला तर दॅट डिस्टर्बन्स ट्रॅव्हल टू डिस्टंट पॉइंट्स, आणि तो डिस्टर्बन्स वेगवेगळे डिस्टंट म्हणजे लांबच्या पॉइंट्स पर्यंत तो डिस्टर्बन्स पोहोचतो. आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं शांत पाण्याच्या सरफेसवरती, डबक्याच्या शांत पाण्याच्या सरफेस वरती जर स्टोन रिलीज केला तर असे सर्कल्स तयार होतात, आणि ते लाटांसारखे म्हणजे क्रस्ट आणि ट्रफ म्हणजे दरी, आणि क्रेस्ट म्हणजे शिखर किंवा माउंटेन सारखं, आणि ही व्हॅली किंवा दरी. तर असं दूर जाते ती वेव्ह, बरोबर. ॲक्च्युअली एनर्जी जाते, पाण्याचे पार्टिकल्स हे जात नाहीत. हां, जिथं स्टोन टाकला तिथले पार्टिकल तिथंच वर खाली अप अँड डाऊन मोशनमध्ये असतात. तर ते पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर नॉट मुव्हिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ डिस्टर्बन्स टू अवे ऑर डिस्टंट पॉइंट्स. तर तसं की ज्या वेव्हमध्ये जो डिस्टर्बन्स असतो निर्माण केलेला, तो ट्रॅव्हल होतो डिस्टंट पॉइंट्स अँड कीप्स ट्रॅव्हलिंग, आणि तो पुढे जात राहतो. तर बघा, वेव्ज इन विच अ डिस्टर्बन्स क्रिएटेड ॲट वन प्लेस. वेव्ज अशा की ज्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट केलेला आहे ॲट वन प्लेस, एका ठिकाणी, आणि तो डिस्टर्बन्स पुढे सरकतो. म्हणजे जी दगडाने तयार केलेली स्टोन टाकला तुम्ही तर तो रिपल पुढे म्हणजे मोठे सर्कल्स तयार होतात पुढे अप टू द बँक ऑफ द पॉन्ड, म्हणजे त्या किनाऱ्यापर्यंत ते पोहोचतात पॉन्डच्या. मग हा डिस्टर्बन्स असतो. तर डिस्टर्बन्स क्रिएटेड ॲट वन प्लेस ट्रॅव्हल्स म्हणजे प्रवास करतो टू डिस्टंट पॉइंट्स, म्हणजे वेगवेगळे लांबच्या पॉइंट्स पर्यंत तो पोहोचतो, अँड कीप्स ऑन ट्रॅव्हलिंग, आणि तो प्रवास करतच राहतो. म्हणजे पण बँक म्हणजे किनारा लागल्यावर मात्र ते स्टॉप होतात, अनलेस स्टॉप्ड बाय अन एक्सटर्नल फोर्स. ते जातच असतो हा डिस्टर्बन्स, जोपर्यंत त्याला कोणी स्टॉप करत नाही. एक्सटर्नल फोर्स म्हणजे बाहेरून फोर्स लावून तोपर्यंत तो जात असतो. आर कॉल्ड एज ट्रॅव्हलिंग ऑर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अशा वेव्हला प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह असे म्हणतात. समजलं मग? वेव्ज इन विच डिस्टर्बन्स क्रिएटेड ॲट वन प्लेस ट्रॅव्हल्स टू different points, away points or distant points, and keeps on traveling, and this disturbance is traveling unless जोपर्यंत stopped by an external force, कोणीतरी एक्सटर्नल फोर्स लावून किंवा कोणताही नॅचरल एक्सटर्नल फोर्स लावून ती वेव्ह स्टॉप करत नाही, तोपर्यंत ती वेव्ह ट्रॅव्हलिंग करतच असते, जातच असते. दॅट इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके. आता पुढचा फिफ्थ प्रकार आहे स्टेशनरी वेव्ह. जसं आपण सपोज एक रबर घेतला, हा सपोज रबर आहे, A-B असा रबर आहे, आणि याला 2 पॉइंट्सला बांधून दिलेलं आहे. किंवा बघा, लहान मुलं खेळत असतात तर रबर दोघं हातांनी पकडतात, किंवा एक टोक रबराच्या तोंडात दातांमध्ये अडकवतात आणि दुसरं हातामध्ये असतं, आणि तो ताणलेला रबर जो आहे किंवा दोरा धागा त्याला जर छेडलं तुम्ही हाताने तर अशा प्रकारचे लूप्स तयार होतात. आता सपोज ही ब्लॅक वेव्ह जाणारी वेव्ह आहे, आणि ती वेव्ह ह्या पॉइंटला परत ठोकली जाऊन परत इथं येते,
आणि अशी जी वेव आहे, जी बंदिस्त वेव आहे, बाइंडेड वेव आहे, की हे दोघं पॉइंट्स च्या बाहेर ती इकडे किंवा तिकडे जाऊ शकत नाही. ही वेव इथून इथं गेली का रिफ्लेक्ट होते, परत इथून रिफ्लेक्ट होते आणि असं चालूच असतं. आणि असे लूप आपल्याला दिसतात. अशा वेवला आपण स्टेशनरी वेव किंवा स्टँडिंग वेव असे म्हणतो, की ज्यांचा व्हेलॉसिटी झिरो असतो. ज्यांचा व्हेलॉसिटी झिरो असतो. तर असे जे लूप्स दिसतात, आता बघा लहानपणी मुलं भिंगरी खेळायचे, दोऱ्याची भिंगरी. तर ती भिंगरीमध्ये जो दोरा अडकवलेला आहे त्याच्यामध्ये असे लूप्स दिसायचे. हां, तर त्या वेवला आपण स्टेशनरी वेव असं म्हणतो किंवा स्टँडिंग वेव असं म्हणतो. किंवा बासरीमध्ये सुद्धा जो आवाज आपण बासरी वाजवणारा जो आहे, तर तो जो आवाज टाकतो, तर त्या वेव्ज ह्या स्टेशनरी वेव्ज नंतर बनतात. कारण एक गोईंग वेव आणि रिफ्लेक्टेड वेव, तीच वेव परत फिरणे आणि तिथंच ती वेव जात आणि येत राहणे, म्हणजे ह्या पॉइंट्सच्या बियॉन्ड ती जाणार नाही. अशा वेवला स्टँडिंग वेव किंवा स्थिर स्टेशनरी म्हणजे स्थिर वेव असे म्हणतात. द वेव्स विच हॅव झिरो व्हेलॉसिटी आर कॉल्ड एज स्टँडिंग ऑर स्टेशनरी वेव्स. ओके, आता कॅन यू रिकॉल, आठवण करा, व्हॉट टाइप ऑफ वेव इज अ साऊंड वेव. साऊंड वेव कोणत्या प्रकारची वेव असते? तर प्रोग्रेसिव्ह वेवचे दोन प्रकार आहेत, लॉंगिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स वेव. तर लॉंगिट्युडिनल प्रकारची असते साऊंड वेव. लॉंगिट्युडिनल टाइप ऑफ वेव, साऊंड वेव इज अ लॉंगिट्युडिनल टाइप ऑफ वेव. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, कॅन साऊंड ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूम मधून आवाज प्रवास करू शकतो का? तर नाही. तुम्ही हे 10th मध्ये शिकलेले असणारच, की टू ट्रॅव्हल द साऊंड वेव इट रिक्वायर्स मटेरियल मीडियम. साऊंड वेवच्या प्रसारणासाठी तिला मटेरियल मीडियमची आवश्यकता असते. मग ते मटेरियल मीडियम सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे एअर, हे तिघांमधून ती जाऊ शकते. तर सो इट कॅन ट्रॅव्हल थ्रू, सो इट कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. आणि म्हणून आवाजाची वेव, साऊंड वेव ही व्हॅक्यूम मधून जाऊ शकत नाही. आवाजाच्या वेव जाण्यासाठी माध्यमाची गरज असते, मटेरियल मीडियमची गरज असते, आणि म्हणून त्या व्हॅक्यूम मधून जाऊ शकत नाही. आता पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर रिव्हर्बरेशन अँड इको. आता जनरली आपण दोन शब्द किंवा ह्या दोन घटना आहेत, फेनॉमेना आहेत, एक रिव्हर्बरेशन आणि दुसरी म्हणजे इको. तर यांचा अर्थ काय होतो? तर बघा, रिव्हर्बरेशन इज द फेनॉमेनॉन इन विच, रिव्हर्बरेशन ही अशी घटना आहे की ज्या घटनेमध्ये साऊंड वेव्स आर रिफ्लेक्टेड मल्टिपल टाइम्स. आता बघा, आता सपोज हा रूम आहे, हॉल आहे. जेव्हा मी बोलतो, स्टुडंट समोर आहेत, तर माझा आवाज वरच्या छताला, समोरच्या भिंतीला, लेफ्ट भिंतीला, खालच्या फ्लोअरला तो ठोकला जाऊन मग ऑडियन्स म्हणजे स्टुडंट्स पर्यंत पोहोचतो. मग अशा मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन जो आवाज पोहोचतो, किंवा जी वेव पोहोचते, तर बघा, रिव्हर्बरेशन इज द फेनॉमेनॉन. फेनॉमेनॉन म्हणजे घटना. रिव्हर्बरेशन ही अशी घटना आहे की इन विच, की जिच्यामध्ये साऊंड वेव्स आर रिफ्लेक्टेड, आवाजाच्या वेव ह्या रिफ्लेक्ट होतात, मल्टिपल म्हणजे मेनी टाइम्स, कॉझिंग अ सिंगल साऊंड. आणि मात्र साऊंड सिंगल असतो, टू बी हिअर्ड मोर दॅन वन्स, म्हणजे एकापेक्षा जास्त वेळेला तो साऊंड आपण ऐकू शकतो. तर इथं मल्टिपल टाइम्स रिफ्लेक्शन आहे, कॉझिंग अ सिंगल साऊंड. सिंगल साऊंड म्हणजे काय? जो आवाज गेला तो एकाच माणसाचा आवाज होता आणि तो अनेक वेळेला तिकडून रिफ्लेक्ट होऊन ऐकू येईल. तर अशी जी फेनॉमेना आहे त्याला रिव्हर्बरेशन म्हणतात. आता इन शॉर्ट, आपण कोणत्या तरी ऑडिटोरियम हॉल्स किंवा मोठे मोठे हॉल्स असतात, तर त्याच्यामध्ये थोडे थोडे आवाज, म्हणजे जर आवाज केलो तर तो घोंगावल्यासारखा रूम वाटतो. त्या ज्या रूममध्ये आवाज हा घोंगावतो किंवा बरंच समजत नाही, एकमेकांचे आवाज बोलतायत तरी पण समजत नाही, मग ही जी घटना घडत आहे त्या हॉलमध्ये, त्या घटनेला म्हणतात रिव्हर्बरेशन.
एखाद्या हॉल्स, आता घरांमध्ये पण मोठे मोठे हॉल्स असतील तर आवाज घुमतो त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे रिव्हर्बरेशन झालं त्या हॉलचं असं म्हटलं जातं, रिव्हर्बरेशन ऑफ ए हॉल. दुसरं आहे इको. तुम्ही इको पॉइंट भरपूर डेस्टिनेशन्सला म्हणजे पिकनिकला जातात. फॉर एक्झाम्पल आपल्या तोरणमाडला सीताखाई जी आहे तिकडच्या किनाऱ्यावरून तुम्ही आवाज आरोळी मारली तर इकडच्या डोंगराला ती ठोकली जाऊन आपला आवाज जातो, आपला तोंड बंद होऊन जातं, तरी थोड्या वेळानंतर तो अजून आवाज ऐकू येतो. आपलाच आवाज जो पाठवलाय तो रिफ्लेक्ट होऊन परत आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकू येतो, मेनी टाइम्स सुद्धा ऐकू येतो. असा जो रिफ्लेक्टेड साऊंड आहे तर त्याला इको असं म्हणतात. तर बघा, अँड इको इज द रिपिटेशन ऑफ द ओरिजिनल साऊंड. ओरिजिनल साऊंड म्हणजे आपला जो साऊंड आहे त्याचंच रिपिटेशन होतं, म्हणजे तोच आवाज परत ऐकू येतो, 2 किंवा 3 वेळेस सुद्धा ऐकू येतो. 1, 2 किंवा 3 वेळेस ऐकू येतो. तर बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन बाय सम सरफेस, तर समोरच्या सरफेसद्वारा ते रिफ्लेक्शन झाल्यामुळे आपलाच एक ओरिजिनल आवाज परत आपल्याला ऐकू येणे, दॅट इज कॉल्ड इको. आणि पीच, तर रिव्हर्बरेशन आणि इको हे दोघं कन्सेप्ट या ठिकाणी आपण ऑलरेडीच ते रिकॉलमध्ये आहे, म्हणजे आपण शिकलेलो आहे 10th मध्ये याचा अर्थ. त्याच्यानंतर पीच. बघा, व्हॉट इज मीन्ड बाय पीच ऑफ ए साऊंड. साऊंडचा पीच म्हणजे काय. आता बघा, तुम्हाला सिंगर्स माहिती आहेत, गायक गायिका. आता फॉर एक्झाम्पल लता मंगेशकर एक गायिका आहे, सिंगर आहे, वेगवेगळे गाणे मधुर, आवाज मधुर आहे. तर असं काय आहे, किंवा दुसऱ्या ज्या गायिका आहेत त्यांच्यापेक्षा लता मंगेशकरचा आवाज जो आहे तो फार वेगळाच आहे, मधुर आहे. मग असं काय आहे आवाजामध्ये, तर ती म्हणजे आवाजाची फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी ती बघणार आहेत आपण, आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती पण असावं. तर बघा, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. साऊंडचं असं वैशिष्ट्य की विच इज डिटरमाइन्ड बाय द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. साऊंडचं असं एक वैशिष्ट्य की जे वैशिष्ट्य त्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सीच्या किमतीवर अवलंबून असते, व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. असं जे गुणवैशिष्ट्य आहे आवाजाचं त्याला पीच असे म्हणतात, आणि तो फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो. आता बघा, जर आपण हाय पीच आणि लो पीच म्हणजे काय, तर ही एक वेव आहे, अजून एक दुसरी वेव आहे, हे डिस्टन्स सेम आहे. या ठिकाणी सपोज ही वेव आहे आणि या ठिकाणी ही वेव आहे. आता काय फरक दिसतोय इथं, नंबर ऑफ सायकल्स. सायकल म्हणजे काय, चक्र. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक सायकल तयार होतो किंवा एक वेव तयार होते. ही एक वेव, ही दुसरी वेव, इथून इथपर्यंत ही तिसरी वेव. आता या दोघांमध्ये काय फरक आहे, तर ह्या वेवची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, ह्या वेवची फ्रिक्वेन्सी कमी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हे नंबर ऑफ सायकल्स. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ मिळून एक सायकल तयार होतो. एक क्रेस्ट हा डोंगरासारखा जो पार्ट आहे दॅट इज क्रेस्ट, आणि व्हॅली सारखा जो पार्ट आहे दरी सारखा दॅट इज ट्रफ. तर या ठिकाणी वेवलेंथ कमी असते, इथं वेवची लेंथ जास्त आहे. वेवलेंथ जास्त तर फ्रिक्वेन्सी कमी. वेवलेंथ कमी म्हणजे हे डिस्टन्स लॅम्डा, याला म्हणतो आपण वेवलेंथ. तर कमी वेवलेंथ असेल, जरी अँप्लिट्यूड म्हणजे ही हाईट या दोघांची जरी सेम असेल, पण वेवलेंथ ज्याची कमी त्या वेवची फ्रिक्वेन्सी जास्त, आणि ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तो मधुर आवाज असतो, आणि ज्याची फ्रिक्वेन्सी कमी तो थोडासा फाटका आवाज असतो किंवा त्रासदायक असतो, बरोबर. मग ह्या वेवचा पिच जास्त आहे, ह्या वेवचा पिच कमी आहे, हाय पिच, लो पिच. आता साऊंडचा हे आवाजाच्या वेव बद्दल वापरला जातो पिच हा शब्द. तर बघा, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. साऊंडचं असं गुणवैशिष्ट्य की विच इज डिटरमाइन्ड बाय, की जे गुणवैशिष्ट्य त्या आवाजाचं एक गोष्ट ठरवते.
तो आवाज कसा आहे, मधुर आहे का फाटका आवाज आहे, डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी, की त्या आवाजाच्या वेवच्या फ्रिक्वेन्सी, आवाजाच्या वेवची फ्रिक्वेन्सी ठरवते त्या आवाजाच्या गुणवैशिष्ट्य. त्या गुणवैशिष्ट्याला म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सला म्हणतात पीच ऑफ साऊंड. साऊंडच्या पीच असे म्हणतात. आता सपोज हा लता मंगेशकरचा आवाज आहे आणि हा अजून एखादी कोण सिंगर असेल त्यांचा आवाज असेल, पण ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याचा पीच जास्त, हाय पीच लो पीच. ओके, समजलं मग. तर ऑफ फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड द पीच ऑफ द साऊंड. आता हा पार्ट ऍक्च्युली सिलेबसला यावर्षी डिलीट केलेला आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही 10th मध्ये शिकलेले आहेत म्हणून डिलीट केलेला आहे. परंतु कमीत कमी हा जर समजला नाही तर पुढे 12thला आपल्याला अजून अडचणी येऊ नयेत म्हणून हा पार्ट मी रिपीट करतोय. रिपीट म्हणजे म्हणण्यापेक्षा मला घ्यावा लागतोय. तर कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स, इथं क्रॉस मार्क आहे म्हणजे एक्झामला याच्यामधून क्वेश्चन येऊ शकत नाही. फक्त या वर्षीच्या कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्स, सर्व प्रकारच्या वेव्स मध्ये हे गुण असतात. कॉमन प्रॉपर्टीज प्रत्येक वेव्ह मध्ये हे असतातच. आता हे काय आहे तर बघा, ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड कोणाला म्हणायचं, हा पण ॲम्प्लिट्यूड आहे, हा पण ॲम्प्लिट्यूड आहे. हे क्रेस्ट आहे, हे ट्रफ आहे. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ म्हणजे एक वेव्ह तयार झाली. इथं ही एक वेव्ह आहे, ही दुसरी वेव्ह आहे, ही तिसरी वेव्ह आहे. तर या ठिकाणी 3 वेव्ह आहेत. तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, आधी बघा हे शांत पाण्याच्या सरफेस होता आणि आपण स्टोन टाकल्याबरोबर स्टोनने ज्या पार्टिकल्सला, वॉटर पार्टिकल्सला कायनेटिक एनर्जी दिली, ते वॉटर पार्टिकल्स स्टार्ट्स मुव्हिंग इन अप अँड डाऊन डायरेक्शन. आणि ते अप डाऊन झाल्यामुळे मग ते जास्तीत जास्त, आता इथले एवढ्या पार्टमधले पार्टिकल सगळे वरती गेलेले आहेत, पण सगळ्यात जास्त जो पार्टिकल आहे, आता बघा हे सो मेनी पार्टिकल्स आहेत या ठिकाणी ऑन द सरफेस, पण हे सर्व पार्टिकल्स असे वरती जातात. ओके, किंवा ह्या पार्ट मधले ते खाली येतात. आता सगळ्यात जास्त हा जो सेंट्रल पॉइंट आहे तो पार्टिकल जास्त वरती फेकला गेलाय किंवा जास्त खाली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट त्याची आहे. मग असं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट वाला जो पॉइंट आहे किंवा पार्टिकलची जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ह्यालाच म्हणायचं ॲम्प्लिट्यूड, डिनोटेड बाय लेटर कॅपिटल ए. तर बघा, द लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट, आता या ठिकाणी हा पार्टिकल, हा पार्टिकल, हा पार्टिकल, हा पार्टिकल, तर ह्या डिस्प्लेसमेंट म्हणजे ते डिस्प्लेस होतात. हा पार्टिकल खाली, ट्रफचा असेल तर खाली, क्रिस्टल असेल तर वरती. तर हे पार्टिकल्सची डिस्प्लेसमेंट कमी आहे, पण हा सेंट्रल पार्टिकलची डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत आहे म्हणजे मॅक्झिमम आहे, लार्जेस्ट आहे. तर अशी जी लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट असते कोणाची, या मीडियमच्या पार्टिकलची. आता हे मीडियम कोण, पाणी पण असू शकतं, तर त्याची, त्या पार्टिकलची. द लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल, पार्टिकल कोणाचं, ऑफ अ मीडियम, माध्यमाचं. मग ते माध्यम लिक्विड, सॉलिड, गॅस कोणतेही असू शकेल. थ्रू विच द वेव्ह इज प्रोपॅगेटिंग, ज्या मीडियम मधून वेव्ह जात असते त्या मीडियमच्या पार्टिकलची जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन. कुठून, ही रेस्ट पोझिशन आहे रेड कलरची. रेस्ट पोझिशन पासून तो जास्तीत जास्त किती वरती फेकला गेला अथवा जास्तीत जास्त खाली किती फेकला गेला. द लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल ऑफ ए मीडियम थ्रू विच द वेव्ह इज प्रोपॅगेटिंग फ्रॉम इट्स रेस्ट पोझिशन. रेस्ट म्हणजे ही रेड कलर, ते रेस्टला होते पण डिस्टर्ब झाल्यामुळे ते वर खाली, मग जास्तीत जास्त जो पार्टिकल वरती फेकला गेला किंवा जास्तीत जास्त खोल जो पार्टिकल फेकला गेला त्याची जी डिस्प्लेसमेंट असेल, सरळ सरळ अंतर, that is called as amplitude of the wave. He is called amplitude of that wave. SI युनिट. आता हे डिस्टन्स आहे, हे हा एम्प्लिट्यूड आहे या वेव्हचा, या ठिकाणी हा पण एम्प्लिट्यूड आहे, हा एम्प्लिट्यूड आहे. तर हे अंतर असल्यामुळे SI युनिट एम्प्लिट्यूडचं काय असेल, मीटर, एम, सिम्बॉल वर्ड. तिसरं वेव्ह लेंथ. आता बघा ही एक वेव्ह आहे, इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत हे जे डिस्टन्स असतं, हे अथवा हे अथवा हे,
ह्याला ग्रीक अल्फाबेट लॅम्डा अक्षराने डिनोट करतात. वेवलेंथ त्याला म्हणतात. वेवची एका वेवची, एक वेव म्हणजे एक सायकल, एक क्रस्ट आणि एक ट्रफ, दॅट इज अ वन वेव. तर ह्या एका वेवची जी लेंथ असेल अशी शॉर्टेस्ट, असं फिरून नाही, असं सरळ फ्रॉम दिस पॉइंट टू दिस पॉइंट, त्याला वेवलेंथ ऑफ द वेव म्हणायचं. तर बघा, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स. आता टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स कोणते? आता बघा, हा एक पार्टिकल आहे आणि हा एक पार्टिकल आहे. बघा कोणते सांगितले मी? हा एक आणि हा एक. आता हा पण वरती जाण्याच्या तयारीत आहे, तर हा पण वरती जाण्याच्या तयारीत आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा हा पॉइंट आणि हा पॉइंट बघा, ते खाली येण्याच्या तयारीत आहे. किंवा हे पॉइंट बघा, हा पण वरती आहे, हा पण वरती आहे. तर यांचा फेज सेम आहे. सेम स्टेट ऑफ ऑसिलेशन सेम आहे. म्हणजे एकाच वेळेला वरती जाणे, एकाच वेळेला खाली येणे, असे जे पण पॉइंट्स असतील, जे वरती चढले एकाच वेळेला, त्याच वेळेला काही खाली जातात मीडियमचे पार्टिकल्स. मग जे सेम स्टेट ऑफ ऑसिलेशन मध्ये असतील किंवा सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये असतील, तर त्यांच्यामधलं अंतर सुद्धा लॅम्बडा असतं. आता यांच्यामधलं हे अंतर सुद्धा इतकंच असेल, यांच्यामधलं अंतर लॅम्बडाच असेल, हे अंतर लॅम्बडा असेल. किंवा हा पॉइंट आणि हा पॉइंट जर विचार केला तर हे सुद्धा अंतर लॅम्बडा असेल, बरोबर. मग असे दोन पॉइंट्स मधील अंतर की जे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन मध्ये आहे, आज एकाच अवस्थेमध्ये आहे. स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय? अवस्था. तर बघा, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स. टू सक्सेसिव्ह म्हणजे काय? ह्याच्यानंतर हाच येणार, अजून ह्या दोघांसारखा हा पण असेल, पण जे सक्सेसिव्ह आहेत, लगतचे आहेत, त्यांच्यामधलं डिस्टन्स हे लॅम्बडा असतं. आता हे दोघं पॉइंट्स मधलं डिस्टन्स लॅम्बडा आहे, किंवा ह्यांच्यामधलं डिस्टन्स सुद्धा लॅम्बडा असेल. त्याला वेवलेंथ ऑफ द वेव असं म्हणतात. वेवची लेंथ, वेव लेंथ. तर द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स, दोन असे पार्टिकल्स मधील अंतर की जे विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, म्हणजे एकाच अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे जसं एकाच वेळेला ते बरोबर जातात, एकाच वेळेला खाली येतात, एकाच वेळेला बरोबर जातात, एकाच वेळेला खाली येतात, असे जे जे पॉइंट्स असतील त्यांच्यामधलं अंतर. पण सक्सेसिव्ह म्हणजे लगातार, एक सोडून दुसरा नाही. म्हणजे ह्यांच्यामधलं अंतर लॅम्बडा आहे, पण हा पॉइंट आणि हा पॉइंट म्हणजे हा सोडून दिला तर मग डबल ऑफ लॅम्बडा अंतर असेल, किंवा त्याला वेवलेंथ म्हणू शकत नाही. एवढंच अंतर किंवा एवढं अंतर किंवा हे अंतर. The distance between two successive particles which are in the same state of vibration is called wavelength of that wave. SI unit is meter. कारण ही पण एक लेंथ आहे, अँप्लिट्यूड पण एक डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, आणि म्हणून दोघांचं युनिट सेम आहे, मीटर. आता पिरियड म्हणजे काय? एक चक्कर पूर्ण होण्याला लागणारा वेळ, किंवा एक टाइम टेकन by the particle to complete one vibration is called period. तर बघा, द कॅपिटल टी डिनोटेड बाय लेटर कॅपिटल टी, एसआय युनिट आहे त्याचं सेकंड पिरियडचं. द टाइम टेकन बाय पार्टिकल ऑफ ए मीडियम, मीडियमच्या पार्टिकलने वेळ घेतला टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन, म्हणजे एक राऊंड पूर्ण करायला. म्हणजे एकदा वरती गेला, एकदा खूप खाली गेला, परत जिथं होता तिथं आला फिरून, बरोबर. इथून वरती गेला, तितकाच खाली गेला, आणि परत या लेवलला आला, तर एक व्हायब्रेशन झालं. तर हे एक व्हायब्रेशन पूर्ण करायला जो वेळ लागेल त्याला आपण पिरियड असं म्हणू शकतो. तर टाइम टेकन बाय द पार्टिकल ऑफ ए मीडियम टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ द वेव. एसआय युनिट इज सेकंड बिकॉज इट इज अ टाइम. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? एखादी वेव, बऱ्याच वेव ह्या फास्ट जाणाऱ्या असतात, काही स्लो असतील, पण एक सेकंदात असे सायकल्स म्हणजे ह्या वेव किती पूर्ण झाल्या एक सेकंड मध्ये, ती संख्या म्हणतात त्याला फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ व्हायब्रेशन्स. आता हे एक व्हायब्रेशन आहे, एकदा पार्टिकल वरती गेला, एकदा खाली आला, आणि परत त्या लेवलला आला, जिथून निघाला तिथं परत आला. तर द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्मड बाय पार्टिकल, परफॉर्मड मीन्स
करणे, पूर्ण करणे. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल पर सेकंड. पर सेकंड म्हणजे एका सेकंदात चक्कर्सची संख्या. मग 4 चक्कर पूर्ण झाले तर त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी 4 हर्ट्स, किंवा 10.5 चक्कर झाले तर त्याची फ्रिक्वेन्सी 10.50 हर्ट्स. हर्ट्स is the name of scientist who discovered the word frequency or this fact. तर the number of vibrations performed by particle ने जितके व्हायब्रेशन पूर्ण केले संख्या पर सेकंड म्हणजे एक सेकंदामध्ये. आता सपोज 12.1/4 सायकल इज कम्प्लिटेड, म्हणजे असे 12 पूर्ण केले एक सेकंदात. सपोज एखाद्या वेव्हने हे असे पूर्ण सायकल 12 पूर्ण केले आणि एक 1/4च केलं, म्हणजे इथून इथपर्यंत, तर त्याची फ्रिक्वेन्सी 12.25 हर्ट्स इतकी असेल. समजलं मग फ्रिक्वेन्सी. आता वेलोसिटी म्हणजे काय? एक सेकंदात कापलेलं अंतर वेव्हने, द डिस्टन्स कव्हर्ड ऑर ट्रॅव्हल्ड बाय अ वेव्ह इन 1 सेकंड इज कॉल्ड द व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. व्हेलॉसिटी म्हणजे वेग. डिस्टन्स कव्हर्ड बाय अ वेव्ह इन 1 सेकंड, एखाद्या वेव्हने जे अंतर कापलं एका सेकंदात त्याला म्हणतो आपण त्या वेव्हची व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह. एस युनिट व्हेलॉसिटीची काय आहे? मीटर पर सेकंड, और असं पण लिहितात खालच्या सेकंड वरती त्याच्या पॉवर -1 असू शकतो. नाव विल स्टॉप हिअर.